सातत्याने स्वातंत्र्याची 76वी साजरी करत असताना आपण पाहतोय सातत्याने जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आदिवासी बांधवांवरती अन्याय केला जातो. मग तो बडोदा एक्सप्रेसवे असो, बुलेट ट्रेन असो, आमच्याकडील पालघरमधील देहळा धरण राहू दे, धामणी सूर्या धरण राहू दे, खडखड किंवा लेंडी धरण जव्हारमधील राहू दे, सातत्याने आदिवासींवरती दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते सरकार कोणाचंही असो. प्रशासनाला माहिती आहे मुक्याने आणल्या आमचा आदिवासी समाज आहे. दररोज आजही दुर्भाग्य आहे की आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा जो रेट आहे, हजारोच्या संख्येने मुलं आहेत, त्यातील 95% 98% ही आदिवासी बांधवांची मुलं आहेत. परंतु आज आता तसं राहिलं नाही. आज जमाना गेली 15 वर्षे जिजाऊ आदिवासी समाजामध्ये आरोग्य व शिक्षणासाठी काम करते. आम्हाला खात्री आहे का आज 9% समाज हा भोळा बाबडा समाज असला तरी आज सुशिक्षित समाज झालेला आहे. 8 CBSE स्कूलमधून अनेक विद्यार्थी आपले शिकत आहेत. आपल्या स्पर्धा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टरपर्यंत परीक्षा देऊन रुजू झालेले आहेत. अगदी RFOच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रात दुसरा येणारा विद्यार्थी हा विक्रमगडचा कल्पेश भावरा आदिवासी विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीचा होता. नगर विकासमध्ये पहिला येणारा अधीक्षक ललित मौले हा विद्यार्थीही विक्रमगडच्या जव्हारच्या जिजाऊच्या लायब्ररीतून होता. त्यामुळे आता 100% आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळेल याची आपल्याला खात्री देतो. आज दाखवायला गेलं तर राष्ट्रपती महोदया या आदिवासी समाजाच्या आहेत. अनेक पदावरती आपले आदिवासी बांधव मोठमोठ्या पदावर आहेत. असं असतानासुद्धा आदिवासी समाजावर जर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. 100% जिजाऊ त्यांना न्याय मिळवून देईल. रेमंड कंपनीबाबत त्यांनी पुरावे दिलेत की जे मूळ मालक होता त्याच्या आणि आदिवासी बांधवांचं हे होतं. त्यांचं इतर हक्कात नाव होतं. 7 बारे अनेक आदिवासी बांधवांचे होते. परंतु मुक्याने आणला आमचा समाज हे समजून सातत्याने आदिवासी समाजावर अन्याय करण्यात आला. आणि रेमंड म्हणजे आपण बघितलं की ते कोणाच्या बापाचे नाहीत. त्यांच्याकडं गडगंज पैसा आहे. त्या गडगंज पैशाचा वापर करून ते आदिवासी बांधवावर अन्याय करत असतात. परंतु आपल्याला खात्री देतो आपली एक जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रातली अशी संघटना आहे का ती गोरगरिबाला 100% न्याय मिळू देईन. तुम्हाला उदाहरणच पाहिजे असेल तर आईवडील नसलेला मुलगा आपल्या अकॅडमीतनं जर IPS होऊ शकतो तर हे तर आमचेच आहेत, विक्रमगडचेच आदिवासी बांधव आहेत. यांना 100% न्याय मिळू देईल. एक वेगळा प्रश्न होता. आता काय लोकसभेत सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये जिजाऊ काम करते. आम्हाला अभिप्रेत असलेल्या घटनेतील लोकप्रतिनिधी जेव्हा एखादा आमदार राहू दे, खासदार राहू दे, त्यांनी निवडून आल्यानंतर तो समाजाचा असतो आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जर काम केलं तर आम्हाला कधीही निवडणुकीची हौस आली नसती. परंतु आपण पाहतोय की अनेक लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले की ते राजे बनतात आणि खाली प्रजेकडे लक्ष देत नाही. तर अशा वेळेस जिजाऊ समाज बांधवांची एक बैठक घेणार आहे आणि समाजाने जर सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे. तेथील जागेचे मूळ मालक जे आदिवासी भुयार आणि तारवी कंपनी आहे व इतर लोक आहेत यांची जे मूळ मालक त्या जागेचे आहेत गेले 100 वर्षाचे पुरावे शासनाकडे दिलेले आहेत. विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे डिसेंबर 2022चे आदेश आहेत. माननीय राष्ट्रपती महोदयांचे आदेश आहेत. ST आयोगाचे आदेश आहेत. या सर्वानुसार किंवा माहितीच्या अधिकारात सातत्याने भुयार आणि तारवी यांनी माहिती मागवलेली आहे का बाबा 5 पाखाडी 57ला कोणत्या ग्रामपंचायत हातीत होती की नगरपंचायत हातीत होती याबाबत सातत्याने मागणी केली. सातत्याने अनेक अर्ज केलेले आहेत. माहितीचे अधिकार केलेले आहेत. विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत. दावे प्रलंबित आहेत. 100 वर्षाचे पुरावे सादर केलेले आहेत का त्या जमिनी आमच्या लागवडीखाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही 100 वर्षाचे पुरावे दिलेले आहेत. पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदनं जवळजवळ 101 निवेदनं दिली आम्ही. राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर आदिवासी आयोग, मुख्यमंत्री सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून. पण आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे. ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात. आणि आत्ता 5-6 दिवसापूर्वी मंडळ अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला होता वाटतं आणि त्याला 10 लाखाची त्यांनी मागणी केली. ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे. आम्ही याच्यापूर्वी 16 तारखेला 16/10/2023 रोजी उपोषणाला बसण्याचं ठरवलं होतं. परंतु आम्हाला उपजिल्हाधिकारी मॅडम जायभाई मॅडम यांनी आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली. त्याच्यात तुमच्या मागण्या मान्य करतो आणि त्याच्यापर्यंत आम्ही थांबलो. परंतु त्या घटनेला 3 महिने व्हायला आले. परंतु आजसुद्धा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काहीच दिलं नाही आणि म्हणून आम्हाला अन्यायग्रस्त होऊन आणि आमच्या मागण्या सुटत नाहीत म्हणून आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसतो. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत.